सर चालू करूया. व्हिडिओ चालू कराल का सर प्रदीप सर? चालू करूया सर. नमस्कार, मी प्रदीप जाधव, कोठारी ग्रुप सोलापूर. सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. आज आपण ड्रिप मेंटेनन्स आणि ड्रिप कॉम्पोनंट याविषयी माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा कोठारी ग्रुप हा भारतामधील अग्रगण्य कंपनी आहे. कोठारी ग्रुपचे सोलापूर येथे हेडक्वार्टर आहे आणि त्याचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण सोलापूरमध्ये आहे. तरी भारतामध्ये 7 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत, 14 वेअर हाऊस आहेत आणि जवळपास 1600 असोसिएट्स आहेत. भारतामध्ये 14 स्टेटमध्ये आपण काम करतो ॲज अ कोठारी ग्रुप म्हणून आणि जगामध्ये 10 कंट्रीजमध्ये आपण ड्रीप इरिगेशनचं मटेरियल एक्सपोर्ट करतो. आपल्या कोठारी ग्रुपमध्ये 3 डिव्हिजन आहेत. त्याच्यामध्ये कोठारी इरिगेशनमध्ये इरिगेशन डिव्हिजन, कोठारी पाईप, कोठारी डिव्हिजन आणि केबल डिव्हिजनमध्ये कोठारी केबल्स. जे 7 युनिट्स कोठारी ग्रुपचे आहेत. प्रदीप सर स्लाइड शेअर नाही झाली. सॉरी. कोठारी युनिटचे 7 युनिट्स आहेत. त्याच्यामध्ये PVC पाईप्स अँड फिटिंग्स, सेकंड युनिट आहे होज पाईप्स, 3 नंबरचं युनिट आहे HDP पाईप्स अँड फिटिंग, 4 नंबरचं युनिट आहे इरिगेशन, 5 नंबरचं युनिट आहे केबल कॉलम पाईप आणि 6 नंबरचं युनिट आहे आपलं सबमर्सिबल केबल्स अँड वायर्स आणि जे 7 नंबरचं युनिट आहे PVC पाईप्स अँड फिटिंग आणि इरिगेशन सिस्टीमचं. कोठारी ग्रुप्स आपल्याला विविध प्रकारच्या सर्व्हिसेस पुरवतो. त्याच्यामध्ये जेव्हा ड्रीप इरिगेशन आपण करतो त्याच्यासाठी जो GPS सर्वे केला जातो तो कोठारी ग्रुप तर्फे पुरवला जातो. त्यानंतर जेव्हा आपण शेताचा सर्वे करतो, सर्वे केल्यानंतर तो सर्वे आपण डिझाईन डिपार्टमेंटला पाठवतो, जे की डिझाईन डिपार्टमेंट ऑटोकॅडमध्ये आणि त्या शेतातील लांबी रुंदी चढ उतार याचा अभ्यास करून आपल्याला त्या ड्रीप इरिगेशनची प्रॉपर डिझाईन बनवून देते. त्याचबरोबर आपण जेव्हा शेतकऱ्यांना ड्रीप संच पुरवतो त्यासोबतच आपण ॲग्रोनॉमीचा त्यांना सपोर्ट करतो. त्यामध्ये आपण त्यांच्या लागवडीपासूनच्या ते हार्वेस्टिंगपर्यंत जे काही सर्व ॲग्रोनॉमिकल जो सपोर्ट आहे त्यांना आपण सर्व्हिसद्वारे पुरवतो. त्यानंतर आपण आपल्याकडे डिस्ट्रीब्युटेशन जी युनिट आहे तो खूप तत्पर आहे. आपण त्यांना वेळेमध्ये मटेरियलचा पुरवठा करतो. त्यानंतर जेव्हा आपण सिस्टीम डिझाईन करतो, जशी सिस्टीम डिझायनर डिझाईन करतो तशीच शेतामध्ये ती इन्स्टॉल प्रॉपर झाली पाहिजे. त्यामुळे आपण आपल्याकडे इन्स्टॉलेशन टीम आहे आणि आपण ते प्रॉपर इन्स्टॉलेशन करतो. त्यानंतर आपण सर्व झाल्यानंतर जे काही आफ्टर सेल सर्व्हिस लागते त्यासाठी आपल्याकडे सेपरेट आफ्टर सेल सर्व्हिसचं डिपार्टमेंट आहे आणि ते आपण सर्व्हिसद्वारे पुरवतो. आज आपण ड्रीप इरिगेशन नेटवर्क आणि मेंटेनन्स ह्याविषयी चर्चा करणार आहोत. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जवळपास 97% पाणी पैकी 3% पाणी हे आपल्या उपयोगाचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे 3% मधलं पाणी जे आहे ते 84% जे पाणी आहे ते ॲग्रिकल्चरसाठी यूज करतो. जे 12% पाणी आहे ते इंडस्ट्रीयल यूजसाठी यूज करतो आणि डोमेस्टिक यूजसाठी फक्त 4% पाणी यूज करतो. त्याच्यामध्ये जो आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये 160 मिलियन हेक्टर जमीन ही कल्टिवेबल लँड आहे. त्याच्यामधली जी जमीन आहे जवळपास 39 मिलियन हेक्टर जी जमीन आहे ते ग्राउंड वॉटरवर आपण इरिगेट करतो.
23 मिलियन हेक्टर जमीन जे आहे ते आपण सरफेस वॉटरवर इरिगेट करतो आणि जे 98 मिलियन हेक्टर जमीन आहे ते मान्सूनवर आपली डिपेंड आहे. जर आपण टोटल कल्टिवेबल लँडचा जर विचार केला, त्याच्यामध्ये जर आपण मायक्रो इरिगेशन म्हणजेच ड्रीप इरिगेशनचा जर विचार केला, तर जवळपास फक्त आपल्याकडे 10 मिलियन हेक्टरवर आपण आत्तापर्यंत ड्रीप इरिगेशन केलेलं आहे. म्हणजे फक्त आपण 16% कल्टिवेबल लँडपैकी 16% ते 17% फक्त आपण इरिगेशन ड्रीप इरिगेशन थ्रू करतो. तसं पाहिलं तर आपल्याकडे 3 प्रकारचे इरिगेशन मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये सरफेस इरिगेशन, ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन. सरफेस इरिगेशन म्हणजे जे आपण इरिगेशन किंवा पाटपाणी म्हणतो किंवा ज्या कॅनलद्वारे किंवा फ्लड इरिगेशननं पाणी देतो त्याला सरफेस इरिगेशन म्हणतात. किंवा आपण आपल्याकडे ग्रॅव्हिटीनं पण काही वेळेस पाणी देतो. परंतु ह्या पद्धतीमध्ये आपल्याकडे पाण्याचा लॉस हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यामध्ये काही पर्क्युलेशन होतं, इव्हॅपोरेशन होतं. जे काय आपण पाणी देतो पिकाला ते युनिफॉर्म लागू होत नाही आणि त्यामुळे आपल्या पाण्याचा पण वेस्टेज होतं आणि जे काही आपली मॅनपॉवर आणि फर्टिलायझर आहे ह्याचा पण आपल्याकडे लॉसेस होतात. जे आणखी आपण जास्त पाणी दिल्यामुळे आपल्या जमीनची सॉईल हेल्थ खराब करून घेतो. त्याच्यामुळं त्याचा परिणाम आपल्या यील्डवर आणि आपल्या जमिनीवर पण होतो. त्यानंतर आपण ड्रीप इरिगेशन जर मेथड पाहिली, ड्रीप इरिगेशन म्हणजे एकदम जे आहे ते आपण जे काय पाणी आणि खत ह्या दोन्ही गोष्टी मोजून मापून मुळाच्या कक्षामध्ये देतो, त्या मेथडला आपण ड्रीप इरिगेशन म्हणतो. जर आपण ह्या पद्धतीने जर पिकांना पाणी दिलं तर आपले जे पाण्याची रिक्वायरमेंट किंवा जे काही आपण पाणी देतो त्याचं 90 ते 95% इफिशियन्सी राहते. आपण जे जे उत्पन्न आहे 30 ते 35% त्याचं उत्पन्न वाढतं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण ड्रीप इरिगेशननं जी फील्ड कॅपॅसिटी आहे त्याला आपण मराठीमध्ये वापसा म्हणतो. ही वापसा कंडिशन आपण पिकाच्या रूट झोनमध्ये 24 तास मेंटेन ठेवतो. त्याच्यामुळे पिकांची ग्रोथ व्हायला मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. जर आपण ड्रीप इरिगेशन पाहिलं तर ड्रीप इरिगेशनमध्ये 3 प्रकारची नेटवर्क सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये पहिलं ड्रीप इरिगेशनमध्ये पाहतो तो हेड कंट्रोल युनिट. हेड कंट्रोल युनिटमध्ये आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो की हेड कंट्रोल युनिटमध्ये बेसिकली प्रायमरी आणि सेकंडरी फिल्टर्स, फर्टिगेशन युनिट्स, सेफ्टी वॉल्स आणि एअर वॉल्स हे येतात. दुसरं जर पाहिलं पाईप नेटवर्किंग सिस्टीम. पाईप नेटवर्किंग सिस्टीममध्ये PVC पाईप्स, मेन लाईन्स, सबमेन, कलेक्टिंग सबमेन, वॉल्स, एअर वॉल, फ्लश वॉल ह्या सिस्टीम येतात. आणि फील्ड नेटवर्किंग सिस्टीममध्ये जर पाहिलं तर फील्ड नेटवर्क सिस्टीममध्ये लॅटरल, पॉलिफिटिंग ही सिस्टीम येते. जर त्याच्यामध्ये पाहिलं तर हेड कंट्रोल युनिट जो आहे त्याच्यामध्ये जे फिल्टर्स आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फिल्टर्स असतात. प्रायमरी फिल्टर्स आणि सेकंडरी फिल्टर्स. जे प्रायमरी फिल्टर्स आहेत हे आपल्या पाण्यातील ज्या फिजिकल इम्प्युरिटी आहेत प्लस ज्या ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहेत, अल्गी आहेत, वाळू, सँड आहे हे साफ करण्याचं काम करतं. आणि सेकंडरी फिल्टरमध्ये ज्या मायक्रो इम्प्युरिटीज आहेत जे की आपल्या डोळ्याला पण दिसत नाहीत, ज्या मायक्रॉन्समध्ये मोजल्या जातात त्या सेकंडरी फिल्टर साफ करायचं काम करतात. सेकंडरी फिल्टरमध्ये 2 प्रकारचे फिल्टर्स येतात. एक असतं स्क्रीन फिल्टर आणि दुसरं डिक्स फिल्टर. प्रायमरी फिल्टरमध्ये पण सँड फिल्टर आणि दुसरं आहे ते हायड्रोसायक्लोन फिल्टर. परंतु प्रायमरी फिल्टरमध्ये जे सँड फिल्टर आहे ते ज्या पाण्यामध्ये अल्गी, शेवाळ किंवा फिजिकल इम्प्युरिटी येते तिथं आपण सँड फिल्टर उपयोग करतो. आणि ज्या पाण्यामध्ये वाळू येते, स्पेशली वाळू, फक्त वाळू येते त्यासाठी आपण सँड सेपरेटर किंवा हायड्रोसायक्लोन फिल्टर यूज करतो. त्यानंतर जे आपण हेड युनिट कंट्रोल युनिटमध्ये पाहतो ते फर्टिगेशन युनिट. फर्टिगेशन युनिट हे ड्रीप इरिगेशनचं खूप महत्त्वाचं युनिट आहे जे की तुमच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर करू शकतं. नुसतं ड्रीप इरिगेशन करून जर उत्पन्न वाढत नाही पण त्यासोबत जर खताची जोड दिली तर आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ दिसून येते. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युनिट यूज केले जातात. त्याच्यामध्ये फर्टिगेशन टँक आहे, वेंचुरी आहे आणि डोजिंग पंप आहे. तिसरं म्हणजे आपल्या हेड युनिटमध्ये वॉल्स येतात. ह्याच्यामध्ये सेफ्टी वॉल्स, त्याच्यामध्ये सेफ्टी वॉल्स प्लस एअर वॉल म्हणतो आपण त्याला.
सेफ्टी वॉल्समध्ये जर वॉल आले तर ह्याच्यामध्ये नॉन रिटर्न वॉल, प्रेशर रिलीफ वॉल, प्रेशर सस्टेनिंग वॉल, एअर रिलीज वॉल आणि वेगवेगळे प्रेशर गेज. आणि जे 5 नंबरचा पार्ट येतो हेडर असेंब्ली. ह्याच्यामध्ये सँड फिल्टरसाठी काही हेडर असेंब्ली वापरतात. आणखी आपण जे फर्टिगेशन युनिट बसवतो त्याच्यासाठी हेडर असेंब्ली पण यूज केली जाते. 2 नंबरचा पार्ट आहे तो पाइपिंग नेटवर्क्स. पाइपिंग नेटवर्क्समध्ये मध्ये PVC पाईप्स, त्यामध्ये मेन लाईन्स, सबमेन, एअर वॉल, फ्लश वॉल, बॉल वॉल्स हे प्रोडक्ट येतात. ॲक्च्युली याच्यामध्ये आपण PVCच्या मेन लाईन पण असतात आणि SDP आणि त्याच्या फिटिंग पण यूज केल्या जातात काही कंडिशनमध्ये. तिसरा पार्ट जो आहे तो फील्ड नेटवर्किंग सिस्टीम ड्रिप इरिगेशनमधला. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पार्ट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लॅटरल्स येतात. स्पेशली जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत त्याच्यासाठी आपण प्लेन लॅटरल यूज करतो. प्लेन लॅटरलमध्ये 16 mm, 20 mm, त्याच्यासोबत आपण ड्रिपर्स जे की इमिटर्स आहेत ते वापरतो, जे की वेगवेगळ्या स्पेसिंगला आपल्याला आपल्या क्रॉपच्या डिमांडप्रमाणे आपण ते इन्स्टॉल करतो. त्याच्यामध्ये ड्रिपर्समध्ये 2 प्रकारचे ड्रिपर्स असतात, नॉन PC ड्रिपर्स आणि PC ड्रिपर्स. PC ड्रिपर्स हे ज्या जमिनीचा चढ उतार आहे त्या जमिनीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. ज्या जमिनीमध्ये फ्लॅट टेरेन आहे तिथं नॉन PC ड्रिपर पण यूज केला जाते. ह्याच्यामध्ये 2 लिटर ते 14 लिटरपर्यंत डिस्चार्जमध्ये ड्रिपर्स अवेलेबल असतात. दुसरा पार्ट जो आहे तो इनलाईन. जे इनलाईन किंवा ड्रिप लाईन ह्याच्यामध्ये जे रो क्रॉप्स आहेत त्या क्रॉपसाठी इनलाईनचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारच्या इनलाईन्स असतात. एक जे आहे ते के गोल, दुसरी आहे ते के लीन. ज्या लॅटरलमध्ये ड्रिपर्स सिलेंड्रिकल असतो त्याला के गोल ड्रिपर्स म्हणतात आणि ज्या लॅटरलमध्ये फ्लॅट ड्रिपर असतो त्याला के लीन ड्रिप लाईन म्हणली जाते. त्याच्यामध्ये पण 2 PC आणि नॉन PC ड्रिपर्स अवेलेबल आहेत. जी लँड अंडुलेटिंग आहे त्या लँडमध्ये आपण PC ड्रिपर किंवा PCND ड्रिपर उपयोग केला जातो आणि जिथं फ्लॅट टेरेन आहे तिथं आपण नॉन PC ड्रिप लाईन यूज केली जाते. त्यानंतर आपण पॉलिफिटिंग पाईप नेटवर्कमध्ये पॉलिफिटिंग पण येते. पॉलिफिटिंगमध्ये जे एल्बो, टी, रिड्युसर, एंड कॅप, ग्रोमेट, टेकऑफ ह्या पॉलिफिटिंगमध्ये येतात. बेसिकली हा झाला ड्रिप इरिगेशनचा वेगवेगळे कॉम्पोनंट. परंतु आपल्याला ह्याच्यामध्ये येणारा मेंटेनन्स आपल्याला पाहायचा आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली जे चोकिंगचे प्रॉब्लेम येतात ते लॅटरल्स म्हणजे फील्ड नेटवर्क सिस्टीम मधील लॅटरल्स आणि इनलाईन आणि ड्रिपर्स ह्याच्यामध्ये चोकिंगचे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझन्स आहेत जे की आपण वेगवेगळ्या कॉम्पोनंटचा यूज करून किंवा ड्रिप प्रोडक्टचा यूज करून आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याकडे जे फॉरोजिन पार्टिकल्स येतात ह्याच्यामुळे आपली ड्रिप सिस्टीम चोकअप होते. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे ज्या पाण्यामध्ये सँड किंवा वाळू येते त्या पाण्यावर आपण जेव्हा ड्रिप इरिगेशन करतो त्यावेळेस प्रायमरी फिल्टर्स म्हणून हायड्रोसायक्लोन फिल्टर्स आणि सेकंडरी फिल्टर्स म्हणून स्क्रीन फिल्टर जर उपयोग केलो तर आपल्याला त्या वाळू हे आपलं तिथे फिल्टर होऊन जाईल आणि आपल्या सिस्टीममध्ये चोकिंग येणार नाही. दुसरं जे आहे तर आपण याच्यामध्ये डिक्स फिल्टर पण उपयोग करतो. ज्या पाण्यामध्ये अल्गी येते किंवा शेवाळ येते किंवा ऑर्गॅनिक मॅटर येतो, फिजिकल इम्प्युरिटी येतात, त्या पाण्यामध्ये आपण सँड फिल्टर प्रायमरी फिल्टर म्हणून यूज केला जातो आणि त्यानंतर सेकंडरी फिल्टर म्हणून डिक्स फिल्टर किंवा स्क्रीन फिल्टर यूज केला जातो. त्यानंतर आपण आपल्या सिस्टीममध्ये काही एअर वॉल्स आणि नॉन रिटर्न वॉल्स न वापरल्यामुळे सुद्धा आपले ड्रिप लाईन्स चोक व्हायचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर एअर वॉल्सचे इन्स्टॉलेशन आणि नॉन रिटर्न वॉल्सचे इन्स्टॉलेशन प्रॉपर प्लेसमध्ये केलं पाहिजे. त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये अल्गी येते किंवा आपण काही केसमध्ये जुन्या ड्रिप लाईन्स जुन्या सिस्टीमवर किंवा जुन्या मेन लाईनवर आपण ड्रिप सिस्टीम इन्स्टॉल करतो. परंतु जुनी मेन लाईन जी असते त्या मेन लाईनमध्ये पण पहिल्या इम्प्युरिटीज असतात जे की साल्टेशन असेल किंवा अल्गी असेल. ते जर प्रॉपर फ्लशिंग केलं नाही तरी पण आपल्याला इनलाईन चोक ऑफ व्हायचे प्रॉब्लेम वाढतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण सिस्टीम लो प्रेशरला चालवणे. जर आपण लो प्रेशरला सिस्टीम चालवली तर आपल्या
ड्रीप लाईनची लाईफ ही खूप कमी होते आणि चोकिंगचे प्रॉब्लेम लवकरात लवकर चालू होऊ शकतात. त्यामुळे आपण सिस्टीम ही प्रेशराइज सिस्टीममध्ये चालवली गेली पाहिजे, जे की त्याचं वर्किंग प्रेशर आहे ते 1 kgला ते ऑपरेट झाली पाहिजे. जर आपण ड्रिप लाईनमध्ये चोकिंगचा किंवा आपल्या ड्रिप सिस्टीममध्ये जे चोकिंग होते, त्याच्यामध्ये जर विचार केला तर 95% ही चोकिंग साल्ट आणि अल्गीमुळे होते आणि 5% चोकिंग हे फॉरेन पार्टिकल्समध्ये. म्हणजे जे बाहेरून फिजिकल इम्प्युरिटीज येतात त्याच्यामुळे. जर आपण प्रॉपर फिल्ट्रेशन युनिट जर बसवलं, तर आपले चॉकिंगचे जे अ, आहे ते कमी होऊ शकतं आणि साल्ट आणि अल्गी हे पाण्यामध्ये विरघळून येत असल्यामुळं, सोल्युबल होत असल्यामुळं आपल्याला त्याच्यावर वेगळी प्रक्रिया केली जाते. त्याच्यासाठी आपण वेगवेगळी ट्रीटमेंट करतो, ते पुढे पाहणार आहोत आपण. जर ड्रिप इरिगेशन सिस्टीम आपण जेव्हा घेतो, त्यावेळेस आपण त्याच्यासोबत एक मॅन्युअल येतं, पण आपण ते वाचत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण त्याचा मेंटेनन्स कसा करायचा, काय नाही हे दिलं जातं. जेव्हा आपण एखादी टू व्हीलर विकत घेतो, त्यावेळेस आपल्याला एक सर्व्हिस बुक दिलं जातं. त्याच्यामध्ये पहिली सर्व्हिसिंग किती किलोमीटरला केली पाहिजे, दुसरी सर्व्हिसिंग, तिसरी सर्व्हिसिंग अशी आणि ते प्रॉपर यूज करतो. परंतु ड्रिप इरिगेशनमध्ये जे मेंटेनन्स आहे, हा डेली मेंटेनन्सपासून चालू होतो. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, की जो डेली मेंटेनन्स आहे ड्रिपचा, वीकली मेंटेनन्स आहे, मंथली मेंटेनन्स आहे आणि ॲन्युअल मेंटेनन्स आहे. जर यामध्ये आपण डेली मेंटेनन्स पाहिला, तर रोजच्या रोज आपण आपले जे प्रायमरी फिल्टर्स आणि सेकंडरी फिल्टर्स आहे, वॉश केले पाहिजे. सँड फिल्टर असेल तर बॅक वॉश केला पाहिजे. हायड्रोसायक्लोन फिल्टर असेल तर क्लीन केला पाहिजे. स्क्रीन फिल्टर आणि डिस्क फिल्टर असतील, तर आपण ते जाळी काढून रोजच्या रोज आपण ते धुलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते चोकिंगचे प्रॉब्लेम वाढणार नाहीत. दुसरं म्हणजे वीकली. आपण वीकली काय मेंटेनन्स ड्रिप इरिगेशनमध्ये केला पाहिजे. वीकली आपण आपल्या सिस्टीममध्ये असणारे लिकेज हे चेक केले पाहिजे. मेन आणि सबमेन ह्या फ्लश केल्या पाहिजे. आपल्या सिस्टीममध्ये वर्किंग प्रेशर 1 kg आहे का नाही हे चेक केलं पाहिजे. आपल्या ज्या लॅटरल एंड कॅप आहेत त्या वीकली फ्लश केल्या पाहिजे. आपण जेव्हा फर्टिगेशन देतो, त्यावेळेस फर्टिगेशन टँकमध्ये पण आपण तो फ्लश करायचा राहून जातो. तो पण वीकली आपण फ्लश केला गेला पाहिजे. नंतर मंथली जे आहे ह्याच्यामध्ये मेंटेनन्स आहे, तो मंथली मेंटेनन्समध्ये जे आपले वॉल्स आहेत, सेफ्टी वॉल्स ते प्रॉपर काम करतायत का नाही? त्यामध्ये एअर वॉल असेल, नॉन रिटर्न वॉल असेल, प्रेशर रिलीफ वॉल असेल, प्रेशर सस्टेनिंग वॉल असेल, हे वॉल्स आपण चेक केले पाहिजे, की तो मंथली तो मेंटेन करतायत का नाही? ह्याच्यामध्ये नंतर ॲन्युअल मेंटेनन्समध्ये 2 विषय आहेत. एक म्हणजे प्री सीझनल मेंटेनन्स जो आपण बघू पुढे. त्यामध्ये बेसिकली ॲन्युअल मेंटेनन्समध्ये आपले जे प्रायमरी फिल्टर्स आहेत, ह्याच्यामधले जे स्पेअर पार्ट्स आहेत किंवा त्यामध्ये जे सिस्टम यूज केले जाते फिल्ट्रेशनसाठी त्याचा तो यूज केला पाहिजे. म्हणजे काय तर सँड फिल्टर जेव्हा आपण ॲन्युअली त्याच्यामध्ये त्याची वॉटर सँडची लेव्हल आहे का नाही ती चेक केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे मशरूम हे प्रॉपर आहेत का? कुठे लिकेज आहेत का? किंवा कुठले तुटले आहेत का? त्याच्यासोबत येणारे गॅस्केट आहे ते गॅम गॅम डॅमेज झाली आहे का ते पाहिलं पाहिजे किंवा जे आपले फिल्टर्स एलिमेंट्स आहेत. फिल्टर्स एलिमेंट्स म्हणजे जाळी. जे स्क्रीन फिल्टरमध्ये स्क्रीन जाळी येते आणि डिस्क फिल्टरमध्ये डिस्क जाळी असते. त्या प्रॉपर आहेत का? ह्या ॲन्युअली चेक केले पाहिजे. नंतर जो मेंटेनन्स आहे तो आपला पंपाचा. आपण पंपाचा मेंटेनन्स कधीही करत नाही. कारण का? पंप एकदा घेतला की आपण 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष वापरतो. परंतु पंप जेव्हा आपण सिलेक्ट करतो, ड्रिप इरिगेशनमध्ये पंपाचं महत्त्व खूप आहे. कारण की आपले ड्रिप इरिगेशन ही प्रेशराइज सिस्टीम आहे. परंतु जसं-जसं पंपाचा यूज होतो, तसं त्याची ती एफिशियन्सी कमी व्हायला लागते. म्हणजे काय? प्रेशर आणि डिस्चार्ज ह्याच्यावर त्याचा फरक पडतो. कारण की आपण जेव्हा सिस्टम डिझाइन करतो, त्यावेळेस आपण डिस्चार्ज आणि हेड हा पंपाचा कन्सिडर किंवा ह्या हेडचा आणि ह्या डिस्चार्जचा पंप आपल्याला पाहिजे. तेव्हा आपल्या सिस्टममध्ये प्रेशर जनरेट होईल आणि आपलं इव्हन डिस्ट्रिब्युशन पाण्याचं होईल असं आपण केलं जातं. परंतु जसं-जसं वर्ष जातात तसं-तसं त्याचा परफॉर्मन्स कमी होतो. त्यामुळे आपल्या पंपाचा सुद्धा मेंटेनन्स केलाच पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपल्या पाण्यामध्ये ॲसिड ट्रीटमेंट आणि क्लोरीन ट्रीटमेंट ह्या ॲन्युअल ट्रीटमेंट करायच्या गोष्टी आहेत. त्या आपण पुढे पाहणारच आहोत. जो प्रिसिजनल मेंटेनन्स आहे, जो जेव्हा आपण एखादं पीक काढल्यानंतर किंवा शुगरकेन जे आहे, आता वर्षभर आपलं 14 महिने किंवा 16 महिने पीक असतं. त्या पिकामध्ये आपण प्री सीझनल मेंटेनन्स सुद्धा ड्रिप केला पाहिजे. प्री सीझनल म्हणजे म्हणजे काय? कुठला मेंटेनन्स केला पाहिजे? तर बेसिकली पंप. तर पंपाचा मेंटेनन्स म्हणजे काय? तर पंपामध्ये आपण त्याची सर्व्हिसिंग केली पाहिजे, जेणेकरून तो प्रॉपर वर्किंग करेल.
त्याच्यामध्ये ग्रीसिंग आहे, ऑइलिंग आहे किंवा त्याचं इनलेट आहे प्रॉपर क्लीन पाहिजे. किंवा आपण काय करतो, तो जो पंपाची पोझिशन आहे त्या पोझिशन पण आपण चेक केली पाहिजे, जेणेकरून पंप आपला गाळामध्ये रुतला गेला नाही पाहिजे. कारण की पंप जेव्हा चालू होतो तो माती पण ओढून घेतो आणि आपल्या फिल्ट्रेशन सिस्टीमला ब्लॉक करून टाकतो. परत त्याच्यासोबत जी केबल आहे, केबल पण प्रॉपर चेक केली पाहिजे आणि ती ओपन केबल नसली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा परफॉर्मन्स चांगला भेटेल. तिसरं म्हणजे फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशनमध्ये प्रायमरी फिल्टर्स आणि सेकंडरी फिल्टर्स प्रॉपर क्लीन केले पाहिजे. जे एलिमेंट्स आहेत आपल्या फिल्टरचे, सेकंडरी फिल्टरचे एलिमेंट्स, ते एलिमेंट्स प्रॉपर आहेत का नाही ते चेक केले पाहिजे. जे आपले प्रेशर गेज आहे, व्हॅक्यूम रिलीज वॉल आहे, एअर रिलीज वॉल आहे, नॉन रिटर्न आहे, हे पण प्रॉपर काम करतात का नाही हे चेक केलं पाहिजे प्रिसिजनमध्ये. परत आपण जे वेंचुरी फर्टिगेशनसाठी फर्टिगेशन युनिटमध्ये जे फर्टिगेशन यूज करणार आहोत त्या सिस्टीम प्रॉपर काम करतायत का नाही, त्याच्या एफिशियन्सी ते पण आपण चेक केलं पाहिजे प्री सीझनलमध्ये. अदर मेंटेनन्समध्ये आपण स्पेशली सबमेन आणि मेन लाईन फ्लश केल्या पाहिजेत. ॲसिड ट्रीटमेंट सीझनच्या आधी आपण प्रॉपर ॲसिड ट्रीटमेंट आणि क्लोरीन ट्रीटमेंट केली पाहिजे. ऑल मेन्स चेक केल्या पाहिजे, लिकेजेस चेक केले पाहिजेत. आपल्या सिस्टीममध्ये येणारं म्हणजे प्रेशर चेक केलं पाहिजे. आपल्या लॅटरल एंडला किती प्रेशर येत आहे, सबमेनला प्रेशर किती आहे, आपल्या हेड युनिटवर प्रेशर किती आहे, आपल्या इनलेटला हेड युनिटच्या इनलेटला आणि आउटलेटला प्रेशर चेक केले गेले पाहिजे. ह्या प्रिसिजनल ट्रीटमेंट आहेत. जर आपल्याला एखादं फिल्टर्स ब्लॉक झालं किंवा तो धुण्यासाठी कधी आला ते जर पाहायचं असेल, प्रायमरी फिल्टर आणि सेकंडरी फिल्टर, तर आपण जे प्रेशर गेज बसवतो इनलेट आणि आउटलेटला, त्याचा प्रेशर डिफरन्स जर 0.5 पेक्षा जर जास्त असेल तर याचा अर्थ असा समजायचा की तो फिल्टर ब्लॉक झालेला आहे, तो फ्लशिंगला आलेला आहे आणि त्याची प्रॉपर फ्लशिंग घ्यायची. इनलेट आणि आउटलेट जे आहे प्रायमरी फिल्टर्सचे, ह्याचं प्रेशर जे डिफरन्स आहे तो नॉट मोर दॅन 0.5 मीटर नसला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुढे सिस्टीमला पण प्रेशर रेग्युलर गेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये हे झालं आपले रेग्युलर डेली मेंटेनन्स, विकली मेंटेनन्स आणि मंथली मेंटेनन्स. ह्याच्यामध्ये एक जो येतो क्वार्टरली मेंटेनन्स आणि ॲन्युअल मेंटेनन्स. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आपण करतो. त्याच्यामध्ये आहे ते ॲसिड ट्रीटमेंट, जे मग सांगितलं की जे आपली चोकिंग आहे इनलाईन चोकिंग हे आपली 95% आल्गी आणि क्षारामुळे होते, बाकीच्या गोष्टीमुळे 5% होते. तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे ॲसिड ट्रीटमेंट करणे. जे क्षार असतील जर ब्लॉक झाले असतील क्षारामुळं आणि जर अल्गी असेल तर त्यासाठी क्लोरीन ट्रीटमेंट केली जाते. जेव्हा आपण ॲसिड ट्रीटमेंट करतो त्याच्यासाठी आपल्याला सेफ्टी खूप गरजेची आहे, कारण की ॲसिड हे ज्वलनशील पदार्थ आहे आणि ते आपल्या अंगावर किंवा चेहऱ्यावर आलं तर आपल्याला त्याचे दुखापत होऊ शकतं. त्याच्यासाठी प्रॉपर आपण हँडलिंग म्हणजे ग्लोव्ज असतील, लॉंग पॅन्ट्स असेल, स्लीव्ज असतील, शूज असतील, हे ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. नंतर जेव्हा आपण ॲसिड ट्रीटमेंट करतो त्यावेळेस जे काय मटेरियल यूज करणार आहोत आपण, उदाहरणार्थ बकेट असेल, मग असेल किंवा जे इन्स्ट्रुमेंट आहेत जे ॲसिड ट्रीटमेंटसाठी यूज होतील ते सर्व PVC मटेरियलचेच असावेत. तो आयर्न किंवा दुसऱ्या मटेरियलचे नसावं, जेणेकरून त्याची रिॲक्शन होणार नाही. जेव्हा आपण ॲसिड ट्रीटमेंट करतो त्यावेळेस जे लहान मुलं आहेत किंवा जनावरं आहेत आपले जे अवतीभोवती फिरतात ते आपल्या तिथं नसावे, जेणेकरून त्यांना ते इंजुरी होणार नाही. काही केसमध्ये ॲसिड ट्रीटमेंट करतो आणि आपण कोणीतरी फ्लश चालू करतं आणि ते पाणी पिऊ शकतो. त्यामुळे ते तात्पुरतं आपल्याला त्यांना त्यापासून अवॉइड करायचं आहे. जर ॲसिड ट्रीटमेंटसाठी जर बघितलं तर 4 प्रकारचे ॲसिड आपण यूज करतो. त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड आणि फॉस्फरिक ॲसिड. ह्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड हे आपण खत म्हणून सुद्धा उपयोग करतो त्याचा. आपल्याला जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ॲसिड ते घेऊन आपण ॲसिड ट्रीटमेंट करू शकतो. ॲसिड ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला बेसिकली तो प्लॉट किती दिवसानंतर ब्लॉक होतो, हा 1 दिवसानं, 2 दिवसानं किंवा 4 महिन्याने ॲसिड ट्रीटमेंट करावीच असं नाही. कारण की प्रत्येकाच्या पाण्याच्या क्वालिटीवर आणि तिथल्या असणाऱ्या पाण्यामध्ये असणारे क्षार ह्याच्यावर ॲसिड ट्रीटमेंट ठरते. जर ते शेतकरी रेग्युलर फर्टिगेशन जर करत असेल तर ॲसिड ट्रीटमेंटची शक्यतो गरज लागत नाही. परंतु जे लोक फर्टिगेशन ड्रीप न करत नाहीत त्यांना ॲसिड ट्रीटमेंटची जरूरत लागते
क्वार्टरली 3 महिन्याला आपण ते केलं पाहिजे किंवा प्री सीझनल पण केलं पाहिजे. सीझन चालू व्हायच्या आधी आपण ट्रीटमेंट केली पाहिजे. ती करण्याची मेथड जर विचार केला आपण तर त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण एखाद्या प्लॉट ब्लॉक झाला असं कन्सिडर कधी करतो किंवा ॲसिड ट्रीटमेंटची गरज आहे कधी चेक करतो, जेव्हा आपल्या सिस्टीममधलं प्रेशर हे लो होतं. म्हणजे काय होतं, की एंड कॅपला आपण जेव्हा आपण सिस्टीम डिझाइन केलेली असते 1 केजी प्रेशर आपण डिफाईन केलेलं असतं. परंतु सिस्टीममधलं प्रेशर वाढतं काही केसमध्ये. कधी वाढतं? ज्यावेळेस आपले ड्रिपर्स ब्लॉक होतात. तेव्हा आपल्या लॅटरल एंडचं प्रेशर वाढतं. त्यावेळेस लक्षात येतं, की आपले ड्रिपर्स बंद आहेत. पाणी त्यामुळं आपल्याला ट्रीटमेंट करायची गरज आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण प्लॉट सिलेक्ट करतो, त्या प्लॉटमध्ये जे आपले ड्रिपर्स ब्लॉक आहेत, म्हणजे जिथं-जिथं आपले ड्रिपर्स क्लॉग झालेत किंवा ते आपल्याला दिसतायत, ते आयडेंटिफाय केले पाहिजे. का? तर आपण जेव्हा ॲसिड ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह आलेत का? ट्रीटमेंट झाली का नाही झाली? आणि झाली तर ती किती इफेक्टिव्हली झाली? आपल्याला चेक करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ते मार्क केले पाहिजे प्लॉटमधले जे क्लॉगिंग ड्रिपर्स आहेत ते. त्यानंतर आपल्याला जिथे ॲसिड ट्रीटमेंट करायचे आहे तिथं कंपल्सरी आपल्याला वेंचुरी हा फर्टिगेशन युनिटमधली वेंचुरी जी आहे पार्ट आहे, हा कंपल्सरी आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण ॲसिड ट्रीटमेंट करू शकत नाही. त्यानंतर जेव्हा आपण एखाद्या प्लॉटवर गेल्यानंतर आपल्याला ॲसिड ट्रीटमेंट करताना 3 गोष्टी आपल्याला तिथं काढाव्या लागतात. पहिलं म्हणजे आपल्याला कोणतं ॲसिड वापरायचं आहे आणि किती प्रमाणात वापरायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला आपण जे वेंचुरी वापरणार आहोत, तिचा सक्शन रेट किती आहे आणि आपल्याला ते किती वेळ चालवायचे आहे. तिसरा पार्ट म्हणजे आपल्याला पी-एच जो आहे, पाण्याचा पी-एच त्या अ, क्षारासोबत रिॲक्ट करण्यासाठी आपल्याला ॲसिड किती काढावं लागेल, हे पण आपल्याला करावं लागतं. त्यासाठी आपल्याला तेथील जे वॉटर सोर्स आहे, तेथील 1 लिटरचं पाणी घेऊन त्याच्यामध्ये जे आपण ॲसिड आणलेलं आहे, उदाहरणार्थ आपण फॉस्फरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड आणलेलं आहे. त्याच्यामधून आपल्याला त्या पाण्याचा पी-एच जे काही आपल्याला ॲसिड सोल्युशन जे आहे, त्याचा पी-एच आपल्याला 3 पी-एच आणायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला 1 लिटरमध्ये ड्रॉप बाय ड्रॉप आपण चेक करून आपल्या पी-एच पेपरनं किंवा पी-एच मीटरनं आपण ते पी-एच चेक करू. त्याचा पी-एच जेव्हापर्यंत 3 येत नाही, तेव्हापर्यंत त्यामध्ये ॲसिड टाकून आपण ते चेक करणार. समजा उदाहरणार्थ 1 एम-एल ॲसिड टाकल्यानंतर आपल्या पाण्याचा पी-एच 3 आला. हे झालं आपल्याला लागणारं सोल्युशन. तेव्हा आपण आपल्याला ॲसिड ट्रीटमेंट किती वेळ करायची आहे, हे पण आपल्याला चेक करावं लागतं. ते आपण 2 गोष्टीवर ठरवू शकतो. एक म्हणजे जेव्हा आपण मोटर स्टार्ट करतो, एखादा पंप ड्रिप स्टार्ट झालं, त्यानंतर आपला जो वॉल आहे, वॉलच्या लास्टच्या ड्रिपरला जाण्यासाठी पाण्याला किती वेळ लागतो, तो म्हणजे आपल्या ॲसिड ट्रीटमेंटचा वेळ असेल. उदाहरणार्थ आपल्या सिस्टमला 15 मिनिटं लागतात. मग आपल्याला फिक्स झालं, की आपल्याला 15 मिनिटं ॲसिड ट्रीटमेंट करायची आहे. मग आपल्याला वेंचुरीचा सक्शन रेट काढावा लागेल. सक्शन रेट कसा काढणार? कारण की आपण ती 15 मिनिटामध्ये किती सक करते, ह्याचा चार्ट असतं किंवा तुम्ही मॅन्युअली तिला सेट करू शकता. उदाहरणार्थ 15 मिनिटात ती 100 लिटर आपल्याला सकिंग करते सोल्युशनचं किंवा पाण्याचं किंवा खताचं. त्यानंतर आपल्याला 15 मिनिटामध्ये किती पाणी टाकायचं आहे किंवा किती ॲसिड इंजेक्ट करायचं आहे, किती सोल्युशन इंजेक्ट करायचं ते काढावं लागेल. त्यासाठी आपल्याला पहिलं पंपाचा किंवा त्या जो आपण सेक्शन ठरवतो किंवा वॉल ॲसिड ट्रीटमेंट करणार आहोत, त्याचा आपल्याला फ्लो माहीत पाहिजे. त्याचा फ्लो उदाहरणार्थ आपला 20,000 ताशी फ्लो आहे. तर आपण जी ॲसिड ट्रीटमेंट करणार आहोत, ती 15 मिनिटंच फक्त ॲसिड ट्रीटमेंट करणार आहोत. म्हणजे आपल्या सिस्टममधून फक्त 5,000 लिटर्स पाणी आपण पास करणार आहोत. म्हणजे आपली ॲसिड जे आहे ते घ्यायचं आहे ते आपल्याला आपल्या इंजेक्शन रेट जो आहे वेंचुरीचा 100 लिटर आहे 15 मिनिटामध्ये. आपण ॲसिड किती लागणार आहे 1 लिटरसाठी ते काढलं. म्हणजे 1 लिटरसाठी आपल्याला 1 एम-एल ॲसिड लागणार आहे आणि आपण 15 मिनिटं सिस्टम चालवणार आहोत. म्हणजे आपल्याला 15 मिनिटामध्ये 5,000 लिटर पाणी जाणार आहे. 5,000 लिटर पाण्याचा पी-एच 3 आणण्यासाठी आपल्याला 1 एम-एल ॲसिड लागणार आहे. तर म्हणजे आपल्याला 5 लिटर ॲसिड आपल्याला त्या 5,000 चा पी-एच करण्यासाठी लागणार आहे. ते प्लस आपलं वेंचुरीचा जो इंजेक्शन रेट आहे तो 100 लिटर आलेला आहे. म्हणजे आपल्याला ते जे सक्शन आहे
ते 100 लिटरमध्ये द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 5 लिटर ॲसिड लागणार आहे आणि राहिलेलं 95 लिटर पाणी. त्या त्या दोन्हीचं मिक्सचर झाल्यानंतर आपल्याला ती ट्रीटमेंट करायची आहे. परंतु इथं आपल्याला एक सेफ्टी म्हणून पाहावं लागेल, की आपण जे ॲसिड आहे, हे पाण्यामध्ये टाकायचं का पाण्यामध्ये ॲसिड टाकायचं का ॲसिडमध्ये पाणी टाकायचं? जेव्हा आपण पाण्यामध्ये ॲसिड टाकतो ते बरोबर. जर आपण ॲसिडमध्ये जर पाणी टाकलं तर त्याचं रिएक्शन इव्हन तो स्फोट होऊ शकतो किंवा आपल्याला त्याचं इंज्युरी होऊ शकते. त्यामुळे इथं आपल्याला ते प्रिकॉशन घ्यावं लागतं. आपण ते बकेटमध्ये 95 लिटर पाणी आणि त्यामध्ये 5 लिटर आपण हळू-हळू ॲसिड टाकणार आहेत आणि आपलं ॲसिड सोल्युशन झालेलं आहे 100 लिटरचं. त्यानंतर आपण वेंचुरीचं च्या सहाय्याने ते सोल्युशन इंजेक्ट करणार आहोत. हे ॲसिड सोल्युशन ठेवणार आहेत बकेटमध्ये आपण. आपण सिस्टम चालू करणार आहोत. 15 मिनिटं सिस्टम रन करणार आहोत. 15 मिनिटं सिस्टम रन केल्यानंतर वेंचुरी 15 मिनिटामध्ये 5000 लिटर सक्शन करेल. 100 लिटर सक्शन करेल आणि आपला 5000चा फ्लो जाणार आहे, जो की आपल्या सर्व ड्रिपरला ते पीएच जे ॲसिड सोल्युशन आहे ते टच करणार आहे. तशी सिस्टम आपण 15 मिनिटं रन करायची आहे. रन केल्यानंतर एक 15 मिनिटं थांबून आपण ते फ्लश करू शकतो. किंवा काही जण आपण ते 1 दिवस 24 तास सिस्टम बंद करायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा सिस्टम चालू करतो, तेव्हा आपण 4 ड्रिपर 5 ज्या आपल्या लॅटरल्स आहेत, लॅटरलच्या एंड कॅप तो प्रेशरमध्ये काढून त्या इंजेक्ट करू शकतो. पाणी काढू शकतो. आणि आपण पहिल्यांदा जेव्हा हे चेक केलेलं आहे, की तिथं आपण मार्क करून ठेवलेले आहेत 4 ते 5 स्पॉट, की तिथं ड्रिपर ब्लॉक झालेले आहेत. तर तिथं आपल्याला ते चेक करायचे आहेत, की ते ड्रिपर मोकळे झालेले आहेत का? तिथून पाणी येत आहे का? जर समजा त्या ड्रिपरमधून पाणी चालू झाले, तर समजायचं की आपली ट्रीटमेंट जी आहे 100% सक्सेस झालेली आहे. त्यानंतर जर समजा त्यामधून सक्सेस झाली नसेल, तर याचा अर्थ समजायचा की आपले क्षार खूप झालेत आणि आपण लक्ष न दिल्यामुळं आपली चोकिंग लॅटरल खूप चोक झालेली आहे. तर त्यामुळं आपल्याला 1, 2, 3 वेळेस असं ॲसिड ट्रीटमेंट करावी लागणार आहे फ्रिक्वेंटली. कारण की एकाच ॲसिड ट्रीटमेंटमध्ये निघेल असं नाही. जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर पहिल्याच एकाच ॲसिड ट्रीटमेंटमध्ये पूर्ण लॅटरल फ्लश होऊन जाते किंवा क्लिअर होऊन जाते. हे झालं ॲसिड ट्रीटमेंट. त्यानंतर सगळ्यात दुसरा पार्ट जो आहे तो अल्गी. हे जे शेवाळामुळे पण आपली ड्रिप लाईन चोक होते. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सेम ट्रीटमेंट करावी लागते. परंतु आपण त्या ॲसिड ट्रीटमेंटमध्ये पाण्याचा पीएच मेंटेन करून आपण ते केलं, तर आपल्याला इथं पाण्यामध्ये क्लोरीन ट्रीटमेंट म्हणजे क्लोरीनचा ट्रीटमेंट करावं लागेल, ती की पीपीएममध्ये मोजली जाते. म्हणजे आपल्याला तिथे क्लोरीन ट्रीटमेंटमध्ये आपल्याला 2 प्रकारचे केमिकल यूज करता येतात. सोडियम हायपोक्लोराईड आणि कॅल्शियम हायपोक्लोराईड. हे कॅल्शियम हायपोक्लोराईड म्हणजे आपण जे ब्लिचिंग पावडर वापरतो ते, आणि सोडियम हायपोक्लोराईड हे जे क्लोरीन आहे, हे लिक्विड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. आपण ट्रीटमेंट सेम करू शकतो. फक्त आपल्याला ॲसिड ट्रीटमेंट करताना आपण फक्त 15 मिनिटं ॲसिड ट्रीटमेंट केली. का तर त्याची रिएक्शन खूप फास्ट होते. परंतु क्लोरीन ट्रीटमेंट करताना आपल्याला कमीत कमी क्लोरीन ट्रीटमेंट 1 तास करावं लागते. कारण की जे जेव्हा आपण ट्रीटमेंट चालू करतो, तेव्हा पहिल्या स्टेजला रिएक्शन होत नाही एका स्टेजला. त्याच्या स्टार स्टेजमधून आपल्याला त्याला जावं लागतं. एका स्टेजला रिएक्शन जसं-जसं आपण वेळ वाढवू तसं-तसं पहिल्यांदा नायट्रस आणि फेरस मॅग्नेट ऑक्सिडाइज होतात. त्यानंतर दुसऱ्या स्टेजला जे बॅक्टेरिया आहेत आणि त्या त्या बॅक्टेरिया किल व्हायला लागतात. चौथ्या ह्याला बॅड स्मेल येतो आणि ऑक्सिजन म्हणजे कमीत कमी आपल्याला 3ऱ्या स्टेज ते 4 स्टेजपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट करावं, म्हणजे आपल्याला जास्त वेळ क्लोरीन ट्रीटमेंट करावी लागते. म्हणजे कमीत कमी 1 तास क्लोरीन ट्रीटमेंट आपल्याला करावी लागेल. त्याच्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट यूज करू शकतो. 1 ते 2 पीपीएमचं आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे सेम. त्याच्यासाठी आपल्याकडे एक मार्केटमध्ये टूल अवेलेबल आहेत, किट आहे, की ते सोल्युशन टाकल्यानंतर ते पीपीएम तेवढं सोल्युशन होऊन जातं. ओटीएम सोल्युशन म्हणतात त्याला. 4च ड्रॉप ॲड केल्यानंतर ते आपल्याला ते सोल्युशन भेटून जातं आणि ते ट्रीटमेंट करू शकतो आपण. सेम जशी आपण ॲसिड ट्रीटमेंट करतो, सेम तशीच क्लोरीन ट्रीटमेंट आहे. फक्त ती आपल्याला 1 तासभर आपल्याला चालवावी लागते. हे झाले ड्रिप इरिगेशन मधले मेंटेनन्स. ह्याच्यामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह मेंटेनन्स म्हणता येईल आपल्याला डेली मेंटेनन्स. जर तो शेतकरी किंवा जो सिस्टीम
चालवणारे जे आहेत ड्रिप इरिगेशनचे, त्यांनी जर डेली मेंटेनन्सवर लक्ष दिला तर एकदम सीवर मेंटेनन्सवर जायची गरज नाहीये. ह्याच्यामध्ये जे फर्टिगेशन आहे, फर्टिगेशन 100% फर्टिगेशन हे ड्रिप इरिगेशन थ्रू जर झालं तर लॅटरल चोक होणार नाही. दुसरी गोष्ट, सिस्टीम प्रेशराईज सिस्टीममध्ये जर चालवली, म्हणजे लॅटरल एंडला 1 kg प्रेशर ऑपरेटिंग प्रेशर ठेवून जर सिस्टीम चालवली तरी पण आपली ड्रीप चोक होत नाही. जर ती लो म्हणजे प्रेशरला गेली तरच सिस्टीम ब्लॉक व्हायचे चान्सेस असतात. हॅलो, तर ह्याच्यामध्ये काही आणखी क्युरीज असतील कोणाला तर मला विचारू शकता की ट्रीटमेंटमध्ये किंवा मेंटेनन्समध्ये. कोणाला काय प्रश्न असेल तर राईज हँडवर क्लिक केलं तरी चालेल, किंवा Q&A टॅब आहे आपला क्वेश्चन आन्सरचा, त्यामध्ये क्वेश्चन्स तुम्ही मेन्शन केले तरी चालेल. आपण प्रदीप सरांशी बोलू शकता. ठीक आहे, आपण एक प्रदीप सरांचा नंबर लास्टला शेअर करणार आहोत, तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. प्रदीप सर, काही राहिले असेल तर तुम्ही बोलू शकता. ह्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टीचा किंवा प्रॉपर डिझाईन, जो मी पहिल्यांदा स्लाइडमध्ये आपल्याला सांगितलं होतं की प्रॉपर डिझाईन पाहिजे. सर्वे डिझाईन आणि इन्स्टॉलेशन ह्या जर प्रॉपर तिन्ही गोष्टी असतील तर ड्रिप मेंटेनन्स हा खूप कमी लागतो. का तर जर तुम्ही प्रॉपर तुमच्या जमिनीच्या चढ उतार आहे, जमिनीचा प्रकार आहे, त्याप्रमाणे जर आपण सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या, प्रॉपर ड्रिप लाईन सिलेक्ट केली, प्रॉपर डिस्चार्ज सिलेक्ट केला तर आपल्याला मेंटेनन्स कमीत कमी होऊ शकतो. सेम तेच डिझाईन थ्रू, जशी डिझाईन आहे, जशी डिझायनरने डिझाईन बनवली आहे तशाला तशी जर आपण डिझाईन सिस्टीममध्ये रन केली किंवा प्लॉटवर आपण जशाला तशी इन्स्टॉल केली तर ती सिस्टीम खूप दिवस चालते. कारण की जेव्हा डिझायनर सिस्टीम रन करतो तेव्हा आपण काय करतो, जुन्या सिस्टीम ज्या आहेत, जेव्हा आपण एखादी सिस्टीम डिझाईन घ्यायला जातो त्यावेळेस आपण जुन्या पंपावर डिझाईन सिलेक्ट करतो. परंतु ड्रीप इरिगेशनमध्ये तसं नाही आहे. ड्रीप इरिगेशनमध्ये आपल्याला 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याला लॅटरल एंड करून आपल्याला हेड काढत यावं लागतो, पंपाकडे सिलेक्ट करावं लागतं, आणि आपण काय करतो, पंपाकडून लॅटरलकडे सिलेक्ट करायला जातो. जेव्हा लॅटरलला 1 kg प्रेशर आहे, लॅटरलमध्ये हेड लॉस आहे, सबमेनमध्ये आहे, फिल्टरमध्ये आहे आणि लास्टला आपल्या विहिरीचा सक्शन जो आहे हे कॅल्क्युलेट करून आपण पंप सिलेक्ट करतो. जर शक्य झालं तर जेव्हा आपण ड्रिप इरिगेशन करू तेव्हा आपला जो पंप आहे तो आपला पंप आपल्या डिझाईनला मॅच करतोय का नाही हे खबरदारीने बघितलं पाहिजे, जेणेकरून आपले सिस्टीम चांगल्या प्रकारे रन होऊ शकतात. ठीक आहे सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल शेतकरी बांधवांतर्फे मी तुमची आभार करते आणि किसान टीम तर्फे पण तुमचं धन्यवाद करते. ओके, थँक्यू.